सबस्क्राईब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदा बटाटा पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत। कांदा बटाटा पुरी बनवण्यासाठी मी इथे एक बटाटा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये चिरून घेतला आहे। त्याचबरोबर एक कांदा चिरून घेतला आहे। त्यानंतर 1 इंच अद्रक, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, हाफ टेबलस्पून बडीशोप, हाफ टेबलस्पून जिरे, 2 ते 3 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून पाणी घालून घेतले आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही हे सर्व चांगल्या प्रकारे बारीक झाले आहे। आता यामध्ये आपण हाफ टीस्पून ओवा घालून घेऊयात। त्याचबरोबर 1 टीस्पून पांढरे तीळ, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर। यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे। त्यामुळे तुम्हाला जसे तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचे प्रमाण कमी अधिक करू शकतात। आता यामध्ये आपण 1/4 टीस्पून हळद घालणार आहोत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हाफ कप रवा, मी इथे बारीक रवा वापरला आहे, आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत आपण, आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापरही करणार आहोत। हे पीठ आपल्याला जास्त सैलही नाही मळायचे आणि जास्त घट्टही नाही मळायचे। जसे आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळतो अगदी तसेच पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही पीठ मळून तयार आहे। आता यावर आपण 2 टेबलस्पून तूप घालूयात व हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊयात। यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे हे पीठ आपण 10 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत। इथे 10 मिनिटे झाली आहेत। बघू शकता तुम्ही हे पीठ चांगल्या प्रकारे सेट झालं आहे। आता याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊयात। हे पीठ मळून झाल्यानंतर पुरी बनवण्यासाठी आपण याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात। अगदी याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले आहे। आता आपण पुरी लाटण्यास सुरुवात करूयात। अगदी जाडही नाही आणि पातळही नाही लाटायच्यात या पुऱ्या। ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे या पुऱ्यांना, अगदी याच पद्धतीने। आणि हो, हे पीठ मळत असताना आपण तुपाचा वापर केला आहे, त्यामुळे या पुऱ्या लाटत असताना आपल्याला कोरडे पीठ लावण्याची गरजही नाही। बघू शकता तुम्ही या प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। या पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते। हे तेल चांगले गरम झाले आहे। आता यामध्ये आपण पुऱ्या घालून घेऊयात। इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। एक महत्त्वाची गोष्ट, पुऱ्या तळत असताना त्यावर असे चमच्याच्या सहाय्याने तेल सोडावे, त्यामुळे पुऱ्या छान फुगतात। बघू शकता तुम्ही इथे कांदा बटाटा पुरी तळून तयार आहे। बघू शकता तुम्ही छान कलर आला आहे याला, आणि मस्त कुरकुरीत पण झाल्या आहेत। आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। इथे कुरकुरीत खुसखुशीत कांदा बटाटा पुरी बनवून तयार आहे।
या चटपटीत मसालेदार पुऱ्या तुम्ही तुमच्या मुलांच्या लंच बॉक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी नक्की घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.